नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मान्सूनची चाहूल लागली की पेरणीच्या हंगामाला सुरुवात होते. पेरणीचा हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांसमोर एकच प्रश्न असतो. पेरणीच्या तशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण कमी वेळात आणि कमी मजुरीत योग्य पेरणी कशी करायची हा नेहमीचा प्रश्न. याचं उत्तर आहे ट्रॅक्टर चलित सरी वरंबा प्लांटर. हे एक असं बहुपयोगी यंत्र आहे जे एकाच वेळी सरी वरंबे तयार करतं, बियाणांचीही पेरणी करतं आणि काही मॉडेल्समध्ये तर खतही टाकतं. म्हणूनच याला मल्टी क्रॉप रेंज प्लांटर असंही म्हटलं जातं. एका वेळी इतकी कामं करत असल्यामुळे या यंत्राच्या मदतीने कमी वेळात जास्त क्षेत्रात पेरणी करता येते. शिवाय पेरणी एकसमान होते, मजुरी खर्च कमी होतो. हे यंत्र ट्रॅक्टरच्या 3 पॉइंट लिंकेजला जोडून चालवलं जातं. त्यासाठी कमीत कमी 45 HP पेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर आवश्यक असतो. त्यामुळे यंत्र घेताना ट्रॅक्टरची क्षमता तपासणं गरजेचं आहे. आता पाहूया हे यंत्र काम कसं करतं ते. ट्रॅक्टर पुढे सरकतं तेव्हा यंत्राच्या पुढच्या भागातलं रिच फॉर्मर माती ढकलून वरंबे तयार करतं आणि बाजूला सऱ्या तयार होतात. यामुळे पाण्याचा निचरा आणि पाणी व्यवस्थापन चांगलं होतं. त्यानंतर फरो ओपनर पेरणीसाठी छोट्या खोबण्या म्हणजे छोट्या रेघा तयार करतो आणि मग सीड बॉक्स मधून ठराविक प्रमाणात बियाणं खाली जमिनीत टाकलं जातं. बियाणातलं अंतर आधीच सेट केल्यामुळे बियाणांचं अंतर एकसारखं राहतं आणि पेरणी अचूक होते. एवढंच नाही तर काही मॉडेलमध्ये बियाणांसोबत खत देण्याचीही सोय असते. त्यामुळे खताचा अपव्यय कमी होतो आणि पिकाला सुरुवातीपासूनच पोषण मिळतं. बियाणं जमिनीत पडल्यानंतर मागच्या बाजूने ब्लेड किंवा कव्हरिंग डिव्हाइस माती ढकलून बियाणं झाकतात. तर काही यंत्रांमध्ये प्रेस व्हील असतं जे माती हलकी दाबून बियाणाला जमिनीसोबत चांगलं मिसळून देतं. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या पिकाची उगवण चांगली होते. पण हे यंत्र वापरताना 4 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली म्हणजे जमिनीची मशागत चांगली झालेली असली पाहिजे, मातीमध्ये ढेकळं नको, ती व्यवस्थित भुसभुशीत असली पाहिजे. तसंच वरंबे एकसारखे तयार होतात आणि पेरणीही नीट होते. दुसरं म्हणजे पेरणीपूर्वी बियाणं स्वच्छ करून घ्यायचे आहेत. खतांच्या बॉक्समध्ये शिफारसीनुसार खतं भरायची आहेत. तसंच पिकानुसार ओळीतलं अंतर, बियाणांची खोली आणि बियाणांचा दर बरोबर सेट करणं गरजेचं आहे. ही झाली तिसरी गोष्ट. चौथी आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करताना ट्रॅक्टरचा वेग जास्त ठेवायचा नाहीये, कारण जास्त वेगामुळे बियाणांचं अंतर बिघडू शकतं, बियाणं जास्त खोल किंवा उथळ पडू शकतं आणि वरंबेही एकसमान तयार होत नाहीत. म्हणून ट्रॅक्टरचा वेग मध्यम आणि स्थिर ठेवायचा असतो. एकूण काय, मल्टी क्रॉप रिच प्लांटरमुळे कमी वेळात कमी मजुरीत पण योग्य अंतर आणि योग्य खोली असलेली पेरणी करता येते. त्यामुळे आधुनिक शेतीसाठी हे यंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र सोनापुरी येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड आणि डॉक्टर किशोर झाडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.